बर्फ ठेवावा लागतो, कारण कमी वेळेमध्ये पटकन त्यांना डिसिजन द्यायचा असतो आणि त्यांचा एखादा डिसिजन एखाद्या संघाच्या जर फेवरमध्ये गेला तर त्या सामन्याचा रिझल्ट वेगळा लागण्याची शक्यता असते. मात्र पंच देखील माणूसच आहेत, चुका कधी कधी होतात. मात्र आमचे जे हे ऑफिशियल आहेत त्यांनी अजूनपर्यंत आतापर्यंत खूप चांगलं काम केलंय, अचूक निर्णय दिलेत. एकदा मी या पंचांसाठी जोरदार टाळ्या वाजवण्याची तुम्हाला विनंती करेन. प्रचंड कडाक्याच्या उन्हामध्ये आमचे हे सगळे ऑफिशियल, त्याचबरोबर आमचे विजयजी गुरव हे देखील चांगल्या पद्धतीचं काम करत असताना पाहायला मिळतात. आमच्यासोबत डिजिटल स्कोरर म्हणून काम पाहतात आविष्कार tenniscricket.in माध्यमातून, त्याचबरोबर आमचे गुणलेखक बाबू परब हे देखील चांगलं काम पाहतात आणि समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला ओळखलं जातं. मॅच स्टार्ट होते. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय पुष्पराम स्पोर्ट पडील क्रिकेट संघाने घेतला. गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं नवलादेवी वाघोटन क्रिकेट टीमला. अमय स्ट्राईकला तयार, नॉन स्ट्रायकिंग येईल सागर. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. रोहित, पहिला बॉल रोहितचा, निजी कोट्यातलं व्यक्तिगत पहिलं षटक, संघाचं पहिलं षटक. रोहितचा चांगला बॉल इथे पाहायला मिळाला, थोडा मागे टाकला बॉल, किंचितसा उंची घेतो. प्रथमतः बॅटरला बीट केले, त्यानंतर यष्टिरक्षकाने चूक केली, बाईचा सिग्नल पंचाने कळवलाय. अतिरिक्त धावसंख्या खातं ओपन करते. क्रिकेट या खेळाने आपल्या सगळ्यांनाच वेळ लावलाय. किती टेन्शन असलं तरी टेन्शनवरची मात्रा म्हणजे काय तर आहे क्रिकेट. किती दुःख असलं तरी ते दुःख विसरायला भाग पाडतं कोण तर ते आहे क्रिकेट. कमी कालावधीमध्ये पटकन निर्णय घ्यायला शिकवतं कोण तर ते आहे क्रिकेट. अचूक निर्णय घ्यायला शिकवतं कोण तर ते आहे क्रिकेट. क्रिकेट या खेळाने आपल्याला वेळ लावले. नोकरी, धंदा, व्यवसाय सगळं सांभाळून आपण क्रिकेट या खेळासोबत जोडले जातो. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला. आणि आता जे युवक आहेत ते मोबाईलमध्ये व्यस्त तर असतात अमोलजी, मात्र जर गर्लफ्रेंडने भेटायला बोलवलं आणि जर त्यांच्या गावच्या संघाचा जर सामना असला तर ते पहिलं प्राधान्य क्रिकेटला देतात. हा इतिहास आता मात्र आपल्याला विसरून चालणार नाहीये. एक चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय, बॉलला फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला बॉलरने, मात्र एक धाव तो थांबवू शकला नाहीये. अमयच्या साथीला सागर मैदानामध्ये डावाची सुरुवात करतात. गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्ही पाहताय रोहित तानवडे या खेळाडूने देखील आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी निश्चितच एक चांगली कामगिरी केली आहे. चर्चेत राहणारा खेळाडू आहे. चर्चा कोणाची होते? जे चांगलं काम करतात, जे चांगलं प्रदर्शन करतात. और पिच बॉल, किती नावाची झाली असली चर्चा तरी यावेळेला होईल माझ्या नावाची चर्चा. अमयने ठोकलाय हा दमदार षटकार, चेंडू आउट ऑफ द पार्क, आलाय षटकार. टीमची धावसंख्या 10. किती मोठा खेळाडू असला ना तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही शून्यातून करावी लागते. या अगोदर तुम्ही काय केलंय याच्यापेक्षा तुम्ही या सामन्यामध्ये काय करता आहात याला सगळ्यात जास्त महत्व असतं. और पिच बॉल, याही वेळेला हवेत फटका फसलाय का पाहावं लागेल. ताकद थोडीशी कमी पडली आहे, फटका मिस टाइम, आली आहे विकेट. अमेयचा खेळ संपला. पहिला धक्का बॅटिंग टीमला. पहिला धक्का मिळालाय बॅटिंग करणाऱ्या वाघोटन क्रिकेट टीमला. नवलादेवी वाघोटन, एनसीसी वाघोटन क्रिकेट संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण आलाय? ज्याचं नाव आहे जित्तू तेली. या खेळाडूने मोठमोठ्या गोलंदाजांना घाम फोडलाय असा हा खेळाडू आहे. मला आठवतो तो काळ, अमितजी, जित्तू, त्याच्याबरोबर बाबू धुरी आणि मयूर घाडी यांनाही विसरून चालणार नाहीये. गोल्ड हॅट परिधान करून मयूर घाडी हे संघाचे नायक असायचे. आणि साई पॅकर्स बापर्डे क्रिकेटचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होता, रिदममध्ये होता. खरं तर अनेक वेळा यांचा आणि आमचा सामना व्हायचा. त्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो आणि आम्ही क्रिकेट खेळण्याच्या वयामध्ये आम्ही कॉमेंट्रीसाठी बसलो.
खरं तर आपण अनेक जण पाहतो की क्रिकेटमधून रिटायर होतात आणि मग कॉमेंट्रीला येतात. आमचं थोडंसं उलटं झालंय. आमचं वय क्रिकेट खेळण्याचं होतं आणि आम्ही हातात माईक घेतलं. एक चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जितू तेलीला ओळखलं जायचं, मात्र जितू त्यानंतर नोकरीला लागला आणि क्रिकेटपासून थोडासा दूर राहिला. बाबू धुरी यांचाही उल्लेख इथे नक्की करावा लागेल. विकेट किपिंग, लेफ्ट हँडेड फिरकी गोलंदाजी, त्याचबरोबर डावखुऱ्या शैलीमध्ये बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असायचे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर दिनेश गावकर हे देखील नाव विसरून चालणार नाही आहे. त्यानंतर अनेक मला आठवतं की परकर, समीर परकर हा देखील एक खेळाडू चांगल्या पद्धतीचा खेळ करायचा साई पॅकर्स बापाडे क्रिकेट टीमच्या माध्यमातून. आणि या साई पॅकर्स बापाडे टीमचा जो संघ होता त्याचा एक वेगळा दबदबा होता. म्हणजे हा संघ ज्या गटामध्ये असेल ना त्या गटामध्ये दुसरा संघ खेळण्यासाठी दचकायचा, घाबरायचा, इतकं वर्चस्व या संघाने प्रस्थापित केलं होतं. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. पुष्पराम स्पोर्ट पडेल फिल्डिंग करत असताना, दुसऱ्या बाजूला संघ आहे नवलादेवी वाघोटन. आपण आहोत देवगड तालुक्यामधील बापार्डे गावामध्ये, ज्या गावाची चर्चा या अगोदर झाली सुरुवातीला ती स्वच्छतेमध्ये. महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक, रोख रुपये 40 लाख रुपयांचं पारितोषिक, माफ करा 40 लाख रुपयांचं पारितोषिक ज्या गावाने पटकावलं आणि स्वच्छतेचे अनेक धडे अखंड महाराष्ट्राला दिले, तेच हे गाव ज्याचं नाव आहे बापर्डे. त्यानंतर या गावची पुन्हा एकदा चर्चा झाली ती नुकतीच झालेल्या डे नाईट स्पर्धेच्या निमित्ताने. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2025 मध्ये आपण पाहिलं. नुकतीच ही स्पर्धा देखील संपन्न झाली आणि त्यानंतर ही देखील स्पर्धा आहे जी घाडीवाडीच्या माध्यमातून आयोजित केली आहे. पुणकी देवी क्रिकेट मंडळ बापार्डे FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये या स्पर्धेने देखील चर्चा करायला भाग पाडले. अमोलची खाडी यांचं एक कुशल नेतृत्व, मार्गदर्शन आणि त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या क्रिकेट स्पर्धेचं शानदार आयोजन. लकी कुपन देखील तुम्हाला खरेदी करण्याची विनंती असणार आहे. भव्य लकी ड्रॉ कुपन देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि भाग्यवान विजेते होण्याची संधी देखील तुम्हाला उपलब्ध होईल. जितू तेली मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल माशीचा पहिला बॉल स्ट्राईकच्या बॅटरसाठी. शॉट, बॅटची कडा घेऊन बॉल डोक्यावरती आदळलाय आणि त्यानंतर हा झेल टिपलाय, त्यामुळे विकेट आली आहे. दुसरा धक्का बॅटिंग टीम NCC वाघोटन क्रिकेट टीमला. फलंदाजाचं कौतुक देखील करावं लागेल. जितू नॉन स्ट्रायकिंग गेनला आहेत. नवीन बॅट्समॅन ग्रुप आहे, नाव सांगायचं आहे. अनिकेत आमरोस्कर मैदानामध्ये दाखल होत आहेत. अतुल माशेचा पुढचा बॉल, विकेट मिळवली आहे. ओहो हो, जबरदस्त टोला दिलाय, धडक दिली आहे, बेधडक बॉलला पाठवलंय. क्या बात है, टाइमिंग सही तो सब कुछ सही. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. जबरदस्त फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, व्ही झोन मध्ये खेळलेत, बॉलला पाठवलंय प्रेक्षक गॅलरीमध्ये. 6 धावांनी खातं ओपन केलंय, इरादे स्पष्ट आहेत. मैदानामध्ये आपण आल्याची चाहूल प्रतिस्पर्धी संघाला करून दिली आहे खेळाडू अनिकेतने. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते. लेग स्टिकच्या बाहेर बॉल, धावबाद करण्याची इथे संधी. पुन्हा एकदा रिव्हर्स गेअर टाकला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर कॉलिंग नाहीये. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. दोन्ही खेळाडू एकाच एंडला पाहायला मिळाले आणि त्या दरम्यान नशिबाची साथ मिळाली आहे, संधी दवडली आहे. आणि मी सातत्याने ज्याचा उल्लेख करतो की संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते.
तुम्ही जरा जरी विलंब केलात ना तर बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते. आणि जर तुम्ही एकदा संधी गमावलात तर त्यानंतर संघासाठी येते ती असते मंदी. त्यामुळे ही संधी दवडली आहे. आता मात्र या संधीचा लाभ किती घेईल बॅटिंग करणारा संघ त्याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला मिळेल. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 16. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. शॉर्ट बॉल कव्हर्सला खेळलेत. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. विकेट येण्याची शक्यता. मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर करता आलं नाहीये आणि यावेळी आली आहे विकेट. षटकार ठोकून ज्याने खातं ओपन केलं तो खेळाडू अनिकेत मैदानाच्या बाहेर. आमच्या स्पर्धेसाठी अनेक देणगीदार आपल्याला लाभले. त्यामध्ये पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट संघाचे संघ मालक आदरणीय बंडू माळगवे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांची देणगी आमच्या स्पर्धेला लाभली आहे. त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. धन्यवाद बंडूजी, आपले मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. त्याचबरोबर आपले ऋण व्यक्त करतो आहोत. तुमच्यासारखे अनेक आश्रयदाते आम्हाला लाभतात आणि त्यामुळेच अशी स्पर्धा आम्ही या ठिकाणी संपन्न करू शकतो. त्यामुळे तुमचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नवीन बॅटर रोहन स्ट्राईकला और पिच बॉल. रोहनने यावेळेला बॅटचा चेहरा खोलला. जसा बॉल आला तसा मागे पाठवला. एक जबरदस्त फटका. पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढते. 22 धावा. इरादे स्पष्ट आहेत. मर्यादित षटकांची लढत आहे. त्यामुळे आक्रमक फटकेबाजी करणं हा एकमेव पर्याय आहे. सुरुवातीचे 2 फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहनने जलवा दाखवलाय. हाफ ट्रॅकर बिंगरी शॉट खेळण्याचा इथे प्रयत्न केला. बॉल सोबत गिरकी घेतली. मात्र बॅटची लीडिंग एज घेऊन बॉल लॉंग स्टॉपकडे स्पर्धेच्या निर्बंध असलेल्या ठिकाणी प्रवेश मिळवतोय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. सिंगलने धावसंख्या बदलली आहे. 23. षटक क्रमांक 2चा खेळ देखील बघता बघता संपला. 5 षटकांची ही मर्यादित लढत. जे प्रेक्षक उशिराने आमच्या सोबत जोडले गेलेत किंवा ज्यांनी नुकताच आपला मोबाईल आणि टीव्ही ऑन केलाय त्यांच्या माहितीसाठी पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट संघ नाणेफेक जिंकत प्रथमतः फिल्डिंग करतोय. आणि डावाच्या पहिल्या सत्रामध्ये नवलादेवी वाघोटन बॅटिंग करत असताना आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या सांगते एकेरीस 23 धावा फलकावरती आहेत. आणि जितू आणि त्याच्या साथीला जर आपण पाहिलं तर फलंदाज रोहन मैदानामध्ये फलंदाजी करतात. रोहित तानवडे व्यक्तिगत दुसऱ्या संघाच्या 3ऱ्या षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हरमध्ये चांगला बॉल पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न जितू तेलीसाठी. ऑन साईडला फटका ठरवण्याचा इरादा जितूचा इथे फसला. आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. जितू तेली हे नाव नक्कीच प्रेक्षकांच्या लक्षात असेल. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी त्याने केली. अर्धशतकी खेळी जितू तेलीने केली. खरं तर जितू तेली आणि आम्ही एकाच वेळी क्रिकेट खेळायचो. एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या विरोधामध्ये चांगला फटका. बॅटवरती घेतलाय बॉल आणि सरळ पाठवलंय मिडी विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. हा आलाय षटकार. जितूचा जलवा तोच आहे. तोच ऋतुवा तोच रुबाब पुन्हा एकदा घेऊन आला जितू तेली. जंगल का शेर भूखा होना तो घास रोटी कभी खाता नहीं अमोल जी. वो शिकार ही करना जानता है. त्यामुळे हा वाघ आहे. हा स्वस्त राहणारा शांत राहणारा खेळाडू नाही आहे. आणि जितूने सांगितलंय मी जरी अनेक वर्ष क्रिकेटपासून दूर असलो तरी काही मी शांत राहायला संत नाहीये. आणि त्यामुळेच त्याने नक्कीच आक्रमक खेळायला इथे सुरुवात केली आहे. जलवा दाखवलाय. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये लांब 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 खूप लांब पाठवलंय. एक जबरदस्त फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितू तेलीचा अजून एक जलवा. 6 धावांची बोली भाषा जितूच्या बॅट मधून पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आता मात्र प्रचंड वेगात पुढे जाते. 37 धावा फलकावरती लागतायत. आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पहिल्या 3 बॉल मध्ये चॅलेंज पूर्ण केलंय जितू तेलीने. 14 धावा आलेत 3 चेंडू मध्ये.
रोहित तानवडीवरती अटॅक केलाय, हल्ला केलाय. रोहितकडे देखील एक चांगलं कौशल्य, मात्र यावेळेला समोर एक धाकड आक्रमक शैलीचा फलंदाज, आक्रमकता आणि संयम ज्याच्या नसा नसामध्ये भिनलेला असा खेळाडू जितू तेली. जितू तेलीच्या आक्रमक पवित्राने तर मात्र पुरता नामोहरण झालाय. फिल्डिंग करणारा संघ, एका डॉट बॉलची गरज आहे. रोहित या चांगला बॉल यावेळेला चकवलंय, बीट केलंय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वृद्धिंगत होईल. जितू तेली स्ट्राईकला तयार. रोहित तानवडेचा पुढचा बॉल राईट ओव्हर दी विकेट. शॉट त्याला फिरवलंय. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्स अगदी डोक्यावरती बॉल लॉंग लेग कडे आलाय. फक्त मेल सिंगल. सिंगल ने धावसंख्या पुढे गेली आहे 39. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 16 धावा आल्या. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा बनवण्यात यश मिळवलंय जितू तेलीने. वाघोटूंचा संगम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय. देवगड तालुक्यातील एक गुणवान अशी ही स्पर्धा, ज्याची होते सातत्याने चर्चा. 5 पर्व अक्षरशः गाजली. आपण आहोत 6व्या एडिशन मध्ये. फुल टॉस ऑन साइडला खेळल्यात. चांगला फटका टोचा वापर करत असताना जितू तेली यावेळेला गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. फेकी खराब, बॅकअप आहे. त्या दरम्यान 2च धावा ऍड होतील. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारते. 3 षटकांच्या सांगते अखेरीस फलकावरती धावा आलेत आतापर्यंत 41 आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 18 धावा बनवलेत. त्यामुळे 9 धावा अजून ऍड होतील आणि टीमची धावसंख्या आता मात्र 50शी गाठे आहे. सांघिक 50 धावा एनसीसी वाघोटन क्रिकेट टीमच्या 3 षटकामध्ये फलकावरती लागतात. पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट संघाला आता मात्र विचार करायला भाग पाडले. क्रिकेट या खेळाने अनेक गोष्टी आपल्याला दिलेत, ज्याची आपण चर्चा अगोदर केली आहे. क्रिकेट हा खेळच अद्भुत आहे आणि प्रत्येक वेळी आपला रंग बदलतो. त्यामुळे त्याची मजा पाहण्यासाठी प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक झालेले असतात. याच क्रिकेट स्पर्धेच्या बरोबरीने अनेक टुर्नामेंट देवगड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी येतील. कुंकेश्वर पॅकरची देखील स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची डे नाईटची स्पर्धा 24 ते 28 तारीखला. त्याचबरोबर यंगस्टार ची देखील डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. आणि जर आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा या अगोदरच्या 2 डे नाईट स्पर्धा देवगड तालुक्यामध्येच पाहायला मिळाल्या. नक्कीच देवगड तालुका आता मात्र क्रिकेटची पंढरी होते, कारण याच देवगड तालुक्यामध्ये एकाच तालुक्यामध्ये इतक्या नाईट स्पर्धा होण्याचं जवळपास रेकॉर्ड अमोलजी देवगड तालुक्याने केलं. काय फरक पडतो, जरी आंबे आले नसतील तरी क्रिकेट स्पर्धेवरती तेवढा परिणाम नाही आहे. नक्कीच थोडेसे आमचे शेतकरी हवालदिल झालेत, कारण थोडंसं यावेळेला निसर्गाने साथ दिली नाहीये. त्यामुळे आंबा व्यावसायिक थोडेसे चिंतित आहेत. नक्कीच प्रत्येकालाच कुटुंबाचा विचार आहे. घेतलेली कर्ज असतात, घेतलेल्या गाड्या असतात, त्यांचे हप्ते असतात, अनेक नवीन संकल्प केलेले असतात. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला आंबा चांगल्या पद्धतीने उत्पादन येणं खूप गरजेचं असतं. आणि ही देवगडची शान आहे. देवगडचा हापूस हा जग प्रसिद्ध आहे. तरी देखील यावर्षी आंब्याचं पीक थोडंसं रुसलेलं असलं तरी देखील याच आंब्याने देवगडला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. त्यामुळे आंबा जरी यावर्षी शेतकऱ्यांवरती थोडासा नाराज असला तरी शेतकरी आंब्यावरती नाराज होणार नाहीयेत. पुढच्या वर्षी त्याची नक्की वाट बघतील. त्याच जोमाने, त्याच ध्येयाने पुन्हा एकदा आमचे शेतकरी उभारी घेतील, हा ठाम विश्वास आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून वाटतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग येईल बॅटर तयार. और पिच बॉल हवेत खेळलेत, हवाई स्ट्राईक केले, हवाई हल्ला केलाय आणि चेंडूला भिरकवून दिलाय बॉडी लाईनच्या बाहेर. ये लगा BSNL सिक्सर. टीमची धावसंख्या 58 धावा. धावा फलकावरती. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. 5 षटकांची लढत.
एनसीसी वाघोटन क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करते. नाणेफेकीचा कौल विरोधामध्ये गेला आणि बॅटिंग करण्यासाठी यावेळेला इन्व्हिटेशन मिळालं पडेल क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही जवळपासचे राहणारे संघ आहेत. पडेल आणि वाघोटन एक नातं वेगळं आहे. मात्र यावेळेला जी ही लढत आहे ती एक जबरदस्त लढत आहे. काटेकी टक्कर आहे. हाय व्होल्टेज सामना होण्याची शक्यता आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा शत्रू नसतो. क्रिकेट हा खेळच असा आहे ज्याने अनेक नवीन नाती निर्माण होतात, अनेक नवीन नात्यांना उजाळा मिळतो, अनेक मित्र होतात. और पिच बॉल समोरच्या दिशेने खेळल्यात. बॉल जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून जितू तेलीचा अजून एक षटकाराचा आविष्कार. चेंडू आउट ऑफ दी पार्क. मिळालाय षटकार. टीमची धावसंख्या 66 धावा. षटक क्रमांक 4. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही पाहताय सिद्धेश कुळकर. या खेळाडूने देखील खूप चांगला खेळ आतापर्यंत केलाय. सिद्धेश कुळकरचा पुढचा बॉल जितू तेलीसाठी. शॉट वरती आलाय. वाईड बॉलची इथे घोषणा होते. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. वाईड बॉलची घोषणा इथे झाली आहे. अतिरिक्त पण नो आहे की वाईट. नो बॉलची इथे घोषणा होते. नो बॉल आहे. नो बॉल येताना कधीच एकटा येत नाही. तो येताना सोबत फ्री हिटला घेऊन येतो. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पुन्हा एकदा मॅच स्टार्ट होते. जितू तेली स्ट्राईकला तयार. निसर्गाच्या कुशीत वसलेलं बापर्डे गाव आणि त्यामध्ये आनंदाने नांदणारी घाडीवाडी. तिला लागली आहे क्रिकेटची गोडी, जिचं नाव आहे घाडीवाडी. टीमची धावसंख्या आहे 68 धावा. वाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. थोडस दबाव आहे. प्रेशर मध्ये गोलंदाजी. पुढे आलाय बॉल. मोठा फटका खेळण्याचा इरादा आणि त्या दरम्यान जितू तेलीचा फटका थोडासा मिस टाइम. सिंगलच मिळेल. जितूला नक्कीच स्ट्राईकला यायचंय, त्यामुळेच त्याचा प्रयत्न. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. 69 धावा आतापर्यंत. 4 षटकांमध्ये 69 धावा आल्या. धावांचा डोंगर उभारलाय एनसीसी वाघोटन क्रिकेट टीमने. पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट टीमच्या अगेन्स्ट त्यांच्या विरोधामध्ये ही लढत आहे. मात्र रोहित तानवडे सारखा एक आक्रमक खेळाडू, त्याचा देखील खेळ तुम्हाला पुढच्या डावामध्ये पाहायला मिळेल. चांगले खेळाडू आहेत पडेल संघाकडे देखील, त्यामुळे सामना चुरशीचा व्हावा ही प्रेक्षकांची अपेक्षा आहे. शेवटचं षटक पहिल्या सत्रातील पहिल्या डावातील फेकण्यासाठी गोलंदाज तयार झालेत बॉलिंग मार्क वरती. सूरज मंचेकरच्या हातामध्ये बॉल. स्ट्राईकला जितू तेली. शेवटचं षटक पहिल्या सत्रातील. रुबी कट बॉलला स्टॉप केले रोहितने. बॉल तिथेच थांबलाय. धाव येणार नाहीये. पहिलाच डॉट. टिंब चेंडू आहे. सुरुवात तर चांगली आहे, लेकिन आप आघात से नहीं बल्कि अंजाम से पहचाने जाते हो. अंत भला तो सब भला. बॉलर तयार, बॅटर तयार. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत वीरेंद्र सेवक स्टाईलने. अप्परकटचा एक सुंदर फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. संजीवनी चौकार. अभिषकट एक जबरदस्त फटका खेळलेत. बॅकफुट वरती जात पंच केले बॉलला. 4 धावांनी टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. 73 धावा. पुढचा बॉल सूरज. जितू तेली साठी ऑन ड्राईव्ह केले.
त्यानंतर बॉलने थोडीशी गिरकी घेतली आहे. आपण जर पाहिलं तर मिड विकेटचा चेंडू लॉंग ऑन कडे गेलाय. 2 धावांची लहर येते. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुन्हा एकदा उभारी घेईल. 75 रन्स. चांगली बॅटिंग जितू तेली करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 14 चेंडूमध्ये 38 धावा जितू तेलीच्या बॅट मधून आलेत. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर त्याच्या साथीला असणारा फलंदाज 4 चेंडूमध्ये 9 धावांवरती खेळतोय रोहन. त्याने देखील चांगला खेळ इथे दाखवलाय. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. प्रोजेक्टेड स्कोर आहे तो 85 आपल्याला दाखवतोय. मात्र नक्की काय घडेल. पुढे आले तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थांबवले बॉलला. गोलंदाजाने ताव येणार नाहीये. स्लॉक ओव्हर मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी सूरज च्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7च धावा त्याने खर्च केलेत. सूरज मंचेकर बॉलिंग मार्क वरती तयार. स्ट्राईकला जितू तेली तयार. हवेत बॉल. स्वतः गोलंदाज चंदूपर्यंत पोहोचतोय. विकेट आली आहे. जितूचा खेळ संपला. जरा पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. शेवटचं षटक चालू आहे. जितू तेली आउट होण्यापूर्वी त्याने धुव्वाधार कामगिरी केली. व्यक्तिगत जर आपण पाहिलं तर 38 धावा 15 चेंडूमध्ये केल्या. 16 चेंडूमध्ये 38 धावा करून जितू तेली मैदानाच्या बाहेर गेला. जितूचा तोच जलवा तोच अंदाज आपण बॅटिंगचा पाहिला. जितू तेली पंच्याहत्तर धावा फलकावरती आहेत. शेवटचं षटक. शहात्तर धावा फलकावरती झालेत. एक वाईट बॉल होता आणि त्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतो 76. पुन्हा एकदा आमच्या स्कोरिंग काउंटिंग मध्ये थोडीशी बदल केला जातोय आणि सामन्याला सुरुवात होते. शेवटचं षटक. सूरज मंचेकर बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईकला बॅटर तयार. गौरव फलंदाजीसाठी पंचांकडून गार्ड घेऊन स्थान निश्चित केल्यानंतर बॅटिंग साठी ते तयार झालेत. गौरव शेवटचं षटक. बॉलिंग मार्क वरती सूरज मंचेकर. 76 धावांची टोटल आहे. शेवटच्या बॉल वरती टार्गेट सेट केलं जाईल. टार्गेट निश्चित केलं जाईल एनसीसी वाघोटे क्रिकेट टीमच्या बाजूने. शेवटचा बॉल. बॅटची कडा. एकच धाव. फ्लाइंग स्लिप मधून बॉल डी झोन मध्ये. 77 धावा 78 धावांचं लक्ष दिलं एनसीसी वाघोटन क्रिकेट टीमने. पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट टीमच्या समोर 78 धावा इथे बनवाव्या लागतील. तीस चेंडू आणि 78 धावा हे मोठं लक्ष टार्गेट सेट करत असताना एनसीसी वाघोटन क्रिकेट संघ पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट टीमच्या समोर. दोन्ही एकमेकांच्या जवळचे असणारे संघ आहेत. एकमेकांच्या जवळची गावं आहेत ज्यामध्ये आहेत मोठमोठी नावं. मात्र ही आज मोठी नावं, कागदावरची मोठी नावं मैदानामध्ये काय करतील ते देखील पाहावं लागेल. 30 चेंडूमध्ये विजयासाठी 78 धावांचं लक्ष्य. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं. मनुष्य की साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं. हारा वही जो लढा नाही. कोण लढेल कोण हारेल ते सांगण्यासाठी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात
आमचे सहकारी युवा समालोचक पंकज लाड यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय. तुम्ही अजिबात थांबू नका. हा सामना तुम्हाला नक्की आनंद देईल. धन्यवाद. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहर. सर, आज 21 फेब्रुवारी आहे आणि आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिननिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आणि थेट आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. पुष्पराम स्पोर्ट्स पडेल आणि त्यांच्या विरुद्धमध्ये नवलादेवी वाघोटन अशी लढत आहे. पहिल्या डावामध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौड मंजू आवाज अमोलजी दमदाडे सरांना ऐकलात. आणि त्यानंतर दुसऱ्या डावासाठी समालोचन कक्षामधून मराठी समालोचक पंकज लाड तुमच्या समवेत जोडले जातोय. सर्वप्रथम सर्व क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने पुनश्च सहर्ष स्वागत. श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळ बापरडे घाडीवाडी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 FCC चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचं 6वं पर्व आहे. आणि या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 5 पुष्पराम स्पोर्ट्स पडेल त्यांच्या विरुद्धमध्ये नवलादेवी वाघोटन संघ टॉस विन झाले होते. पुष्पराम स्पोर्ट्स पडेल संघ आणि टॉस विन झाल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. नवलादेवी वाघोटन टीमने 77 धावा बनवल्यात. 78 धावांचं लक्ष्य आहे. त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राइक इन एंडला रोहित तानवडे, तर नॉन स्ट्राइक इन एंडला अतुल मासे आणि गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत अमलोस्कर. यापैकी पहिलाच बॉल वेगाने हाताळलाय, योग्यता लेंथवर डिलिव्हर्ड केलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. रोहित तानवडेला जागेवर ठेवलाय. डॉट बॉल आलाय. आणि अशा प्रकारे जर गोलंदाजी झाली तर वाघोटन संघ सुद्धा विजय होऊ शकतो. परंतु सामना जर पाहिला 5 षटकांचा आहे आणि त्यामध्ये 78 धावा बनवायच्या आहेत. 99 धावा सुद्धा चेस झाल्यात कालच्या दिवसामध्ये. आणि त्यावेळी जर पाहिलं तर त्यावेळी किंग ऑफ गल्ली गँग वानिवडे आणि श्रेयस इलेव्हन पायकरवाडी असे 2 संघ होते.
यावेळी सुद्धा शॉर्ट पिच बॉल, त्याला मात्र पुल केलाय आणि बॉलला जर पाहिलं डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. थँक्यू डीजे. धावपलक 6 या आकड्यावर पोहोचलाय. यावेळी स्केअर ऑफ द विकेटचा प्रयत्न झालाय, कव्हर मध्ये केलाय, डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. एक धाव मिळाले, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे आणि 2 धावेने सांघिक धावपलक 8 या आकड्यावर पोहोचलाय. 78 धावांचं लक्ष आहे, 8 धावा झाल्यात, म्हणजे 70 धावा अजूनही पाहिजे आहेत. रोहित तानवडे नावाची चर्चा सुद्धा सुरू आहे. पेंढरी चषक मालिकावीरचा पुरस्कार तिकडे घेतलाय, बायसायकल घेऊन आलाय, परंतु आता पाहायचंय आज बापर्डे मध्ये आलाय FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 खेळण्यासाठी. यावेळी समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक होता, परंतु जर पाहिलं तर तो बघत राहिलाय फक्त आणि बॉल वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. मिळतात धावा 6 षटकार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. धावपलक टोटल 14 या आकड्यावर पोहोचलाय. रोहित तानवडेने धाबा बनवलाय 14, 2 षटकार. यावेळी बॅटच्या रनर मध्ये आलाय. रोहित तानवडे काय थांबायचं नाव घेत नाहीत. याही बॉलला जर पाहिलं तर वाईडिश लॉंग बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन धावपलक टोटल 20 या आकड्यावर पोहोचलाय. रोहित तानवडे, यावी रोहित थांबायचं नाहीच नाव घेत आहे. याही बॉलला फेकला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. सलगचा हा 3रा षटकार आणि या षटकातील हा 4था षटकार. काय बॅटिंग केली आहे रोहित तानवडे याने. स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. पडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. धावपलक टोटल 26 या आकड्यावर पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रोहित तानवडे या नावाची चर्चा का आहे ते सिद्ध करतायत. चर्चा ही कोणाची होत नाही, त्यासाठी चांगलं गम करावं लागतं, त्यानंतर आपली चर्चा केली जाते. रोहित तानवडे पडेल गावातून बिलॉंग केलं बापर्डे मध्ये. प्राऊड ऑफ पडेल, हा पडेलचा अभिमान आहे. पडेलचा वर्द टॅलेंटेड वर्द सितारा आहे रोहित तानवडे. आता जर पाहिलं स्ट्राईक एंडला अतुल मासे, हे देखील एक मोठे नाव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील. गोलंदाजी ट्रॅकवर मनीष गुरव. स्ट्राईक एंडला अतुल मासे. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्यात. अतुल मासे तयार. अतुल मासेचा आता वाद आहे. याही बॉलला जर पाहिलं डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. धावपलक 32 या आकड्यावर पोहोचलाय. या 6 धावेने यांनी सुद्धा आपलं खातं ओपन केलंय. यावेळी सुद्धा समोर ड्राईव्ह केलाय. वेगाने बॉलला खेळलाय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. बॉलला फील्ड केलाय, फेकलाय, तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक एंडला आता रोहित तानवडे. 4 षटकार आतापर्यंत खेचलात रोहित तानवडे याने. आपल्यातून बॅटिंग चालू आहे. ऑन साईडला केलाय. नैसर्गिक अडथळा आहे. 1च धाव मिळते. धावपलक टोटल जर आता पाहिलं 34 या आकड्यावर पोहोचलाय. 34 धावा.
दुसरं षटक प्रगतीपथावर 78 धावांचं लक्ष्य आहे. देवगड तालुक्याची मानाची अभिमानाची स्पर्धा सुरू आहे. बापर्डे गावची यावी समोर, वाह काय स्ट्रोक खेळलाय. अतुल मासे नावाची चर्चा सुरू झाली. आता याही बॉलला बाउंड्रीच्या बाहेरच पाठवलाय. जे बॉल येत आहेत ते बाउंड्रीच्या बाहेरच जात आहेत आणि बॉलला शत्रू बनवत आहेत. हा फटका नाही साधा, हा फलंदाजाचा आहे वादा. इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळणार अशा प्रकारचे स्ट्रोक. हे फक्त एक घोषणा दिली आहे या स्ट्रोकने तुम्हाला अतुल मासेने. अतुल मासे काय करू शकतात, नाही काय घडवू शकतात, काय बिघडवू शकतात. यावी जर पाहिलं लॉंग लेग मध्ये खेळलाय, डगआउट बॉक्स मध्ये बॉल येतोय आणि या बॉलवर फक्त एकच धाव. धावफलक 41 या आकड्यावर पोहोचलाय. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 41 धावा काय बॅटिंग केली आहे. सर्वांना प्रभावित केलं रोहित तानवडेने, अतुल मासे याने. यावी दांडीगोल, मिडल स्टिक उद्ध्वस्त केलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. एस्टनचा बेत. अतुल मासे OUT आउट. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापर्डे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुणी युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापर्डे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील थँक्यू डीजे. 14 धावा तर अतुल मासेने बनवल्यात 5 बॉल मध्ये. आणि त्यानंतर अनिकेत कुळकर दाखल झाल्यात. अनिकेत कुळकर स्ट्राईक इनला रोहित तानवडे. 2 षटकांचा केस संपलाय. आता जर पाहिलं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सागर येरम आलाय. त्याचं पहिल्या बॉलवर षटकाराने स्वागत केलाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर बॉल फरार. हवाई सबर, नेत्रदीपक, दमदार, शानदार. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. आठ बॉल 33 या धावसंख्येवर रोहित तानवडे खेळत आहेत. काय बॅटिंग केली आहे. सर्वांना वेळ लावले रोहित याने. आणि जे फलंदाज संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळतात, दुपारच्या सत्रामध्ये ते प्रभावित करतायत. ज्यावेळी एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, स्वतः गोलंदाज शर्तीचे प्रयत्न करतायत. 2 धावा तर मिळाल्यात. 2 धावेने सांघिक धावफलक जर पाहिलं 49 आकड्यावर पोहोचलाय. आणि तिसरं षटक हे चॅलेंजिंग आहे आणि त्यामध्ये 2 बॉलमध्ये 8 धावा तर आल्यात. तुम्हाला 10 धावा प्लस करणं गरजेचं आहे, परंतु 2 बॉलमध्ये 8 धावा, 78 धावांचं लक्ष्य आहे. यावेळी सागर येरम स्वतःला सिद्ध नाही करत आहेत. रोहित तानवडेचा हा स्ट्रेट हिट बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. रोहित तानवडे हे नाव नसून आता ब्रँड बनलाय. धावफलक 55 या आकड्यावर पोहोचलाय. अर्धशतक तर यावेळी जर पाहिलं तर पंचांचा सिग्नल काय असणार. हा डॉट बॉल आहे. बॅटची कडा घेतली आहे आणि बॉल गोशांकी क्षेत्रात गेलाय. जर पाहिलं तर 1 धाव या बॉलवर मिळते. बापर्डे गावचे सुपुत्र प्रसिद्ध आंबा बागायतदार सन्माननीय श्री बाबूशेठ राणे साहेब यांचं मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम सर. सरचं स्वागत. मी विनंती करतो सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमोलजी गाडी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा आपण सन्मान करूया. यावेळी आकूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पुल केलाय आणि बॉलला धाडलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. जा आणि शोधून घेऊन ये.
धावफलक 62 या आकड्यावर पोहोचलाय. सागर येरम महागडे ठरलाय. तिसरं षटक हातात आहे. चॅलेंजिंग षटक सुरू आहे. 12 बॉल 48 वर खेळतायत. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर खेळलाय. 2 धावा नाही घेतल्यात. एकच धाव बनवली आहे. आणि आता जर पाहिलं तर धावफलक टोटल 63 धावा झाल्यात आणि 13 बॉल 49 वर रोहित तानवडे खेळतायत. आता आपण 22 धावा या षटकामध्ये आल्यात. प्लस 11 धावा ऍड केल्या जातील आणि त्यानंतर तुम्हाला धावफलक पाहायला मिळेल 74 धावा. आता जर पाहिलं फक्त 4 धावांची गरज विजयासाठी. 3 षटकामध्ये 74 धावा आल्यात आणि हे चॅलेंजिंग षटक असल्यामुळे 11 धावा ऍड झाल्या आहेत. फक्त जर पाहिलं 22 धावा या षटकामध्ये आल्यात प्लस 11 धावा. 74 धावा रोहित तानवडे खेळतात. 13 बॉल 49 वर. एका धावेची गरज आहे. तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेचं पाहिला आजच्या दिवसातील. तिसरं अर्धशतक होईल का पूर्ण. रोहित तानवडे 1 धावाची गरज आहे. यावेळी समोर खेळला बिगिट कोणी नाही आहे आणि हा षटकार आलाय. MS दोन्ही स्टाईलने सामना फिनिश केलाय आणि या 6 धावेने रोहित तानवडे वैयक्तिक धावसंख्येवर पोहोचलाय. 14 बॉल 55 धावा बनवल्या. रोहित तानवडे बॅट उंचावून दाखवा. हा पडेलचा युवा सितारा धाडला या बापड नगरीमध्ये आणि सर्वांना प्रभावित केलाय. FCC चॅम्पियन ट्रॉफीचा हा परफॉर्मन्स रोहित तानवडेचा सर्वांच्या लक्षात राहील. सर्वांची मनं जिंकल्या. वेल प्लेड मिस्टर रोहित तानवडे, मॅन फ्रॉम पडेल.